बातमी भाजपच्या गुटांवर दिलीप मानेंच्या प्रवेशानं भाजपात नाराजी नाट्य सुरू आहे का अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे। आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची माहिती आहे। मानेंच्या स्वागतासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवरती गर्दी झाली। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपात प्रवेश झाला, मात्र त्यावरून आता भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। माने साहेब, अनेक दिवसापासून पक्षप्रवेश रखडला होता, आज अखेर पक्षप्रवेश झालाय, काय भावना आहेत? आज आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र काँग्रेस ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, जयकुमार गोरे साहेब आणि सचिन दादा यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि किती जरी लोकांनी विरोध केला असेल पण काही कार्यकर्ते सांगण्यास समजून सांगण्यास आमचे नेते मंडळी चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला आणि निर्णय घेतला की आपण दिलीप मानेला भाजप पक्षात घेऊ, आपली ताकद वाढील। त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी भाजप पक्षाचा आणि सर्व नेते मंडळीचा मी आभार मानतो। आपण तुमचे राजकीय जे पूर्वाश्रमीचे विरोधक आहेत सुभाष देशमुख, ते असं म्हणतात की दिलीप मानेंना कोणत्याही पद्धतीचं तिकीट दिलं जाणार नाही, कुठल्याच पद्धतीचा जो आहे तो येणाऱ्या काळात तिकीट दिलं जाणार नाही असं म्हणतायत। अशा गोष्टीने तुम्हाला पक्ष प्रवेश दिला, यात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला, कितपत तथ्य वाटतं? नाही, माझी अशी कोणाशी बरोबर चर्चा झालेली नाहीये आणि कुठलीही चर्चा माझ्याशी अशी कोण केलेली नाहीये। पण एवढं एक आहे की ही निवडणूक लागलेली आहे, आता मी भाजपमध्येच आहे। भाजप पक्षात प्रवेश केल्यावर कार्यकर्त्यांची इच्छा असते, माझ्या भावना इच्छा मी पक्षश्रेष्ठी पुढे सांगेन, त्यांनी जो निर्णय घेतील विनिंग कॅन्डिडेटला ते नक्कीच मदत करतील। पक्ष केलं म्हणजे इथून 5 वर्ष काम करावं असं नाही आहे। अनेक वेळेला मागच्याच निवडणुकीला आम्ही कुणाला मदत केली सगळ्याला माहीत आहे। मार्केट कमिटी कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली ती माहीत आहे, त्याच्यापूर्वीची मार्केट कमिटी कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली ती माहीत आहे। आता प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, मत वेगळं असतं, मतांतर वेगळं असतं। असलं तर ठीक आहे, आपण कुणाची म्हणत असेल आमच्या भावना आम्ही पक्षश्रेष्ठी पुढे मांडू आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप पार्टी जी आमची जी आहे ती ज्याला उमेदवारी देतील त्याचं प्रामाणिकपणे काम करील, त्याच्यात आमचा संघर्ष होणार नाही, कटुता येणार नाही। जे निर्णय देईल त्याच्याबरोबर आम्ही काम करण्याची। तिकिटाच्या संदर्भात तुमची कोणाशी चर्चा झालेली नाही का की दिलीप मानेंना लोकसभा असेल, विधान परिषद असेल किंवा महापालिका असेल, याचं कुठलंच तिकीट तुम्हाला देणार नाही असं सुभाष देशमुख सांगतायत? ते बापूनच माहित, मला काय माहित नाही, मी काय ऐकलं पण नाही आणि त्यांनी कुठल्या भावनेनं म्हणले मला तर कसं माहित राहणार, आता त्यांनाच माहित आहे। आणि एक मी नोट्स वाचली की दिलीप माने हुशार आहेत, मागच्या वेळेला विजय देशमुख साहेबांवर केले, त्यावेळेला सचिन दादावर मार्केट कमिटी केले, मग आता मी कुणाबरोबर करणार आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रदेशाध्यक्षाबरोबर करणार आहे, मग ही पण माझी हुशारीच म्हणावं लागेल ना, मग काय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण नकाशा, सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।